रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता खरं तर पार्थ जो आहे तो आलेला असतो आणि तो रमाकांत काकांच्या पुढ्यात जे काही दिलेलं असतं राणीने ते खायला सुरुवात करतो. त्यावर राणी ओरडते आणि म्हणते की अरे ते तुझं नव्हतं आणि तरीसुद्धा तू त्या रमाकांत काकांच्या पुढ्यातले कसं काय खाऊ शकतो. तर राणीवर तो आवाज चढवतो, कारण प्रत्येक घरात या कोणावरही असं वरतून जबरदस्त असा हात नव्हता होता. या घरात एकमेव व्यक्ती होती जिचा या सगळ्यावर हात होता, पण ती व्यक्तीच आता या घरात राहिलेली नाही असं आता बोललं जातं. म्हणजेच ती व्यक्ती रमावहिनी होती का असं राणी विचारते. तर हो, रमावहिनीच होत्या. रमावहिनी सगळं काही सांभाळून घ्यायच्या, पण नाही, जी तेव्हापासनं या घरातून गेली ना, तेव्हापासनं कोणीही या घराला आपलंसं मानलं नाही ना, या घराचं तेवढं काही कोणी केलं. पण आपण सुद्धा विचार तर करायलाच हवा. नक्कीच काहीतरी गडबड होती जेव्हा रमा हे घर सोडून गेली, कारण ती आपल्या बाळाला, इतक्या तान्ह्या बाळाला सोडून जाऊ शकत नाही. माझा रमावर पूर्ण विश्वास आहे, पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा काहीच कळायला मार्ग नाही आहे. त्यामुळे काय झालं ना, काहीच कळत नाही आहे. म्हणजेच रमा जी आहे ती कशी काय हे सगळं सोडून गेली आणि हा कसा एवढा गोंधळ झाला ते रमाकांत काकांना सुचत नसतं. तर रमाकांत काका विचारसुद्धा करत असतात की रमा जी आहे ती खरंच या सगळ्याचा विचार करत असेल का. तर दुसरीकडे रमा जी आहे ती आता या सगळ्याचा खूप जास्त विचार करत असते. म्हणजेच ती आता विचार करत असतानाच म्हणू लागते की माझ्या घरातले सगळेजण माझी आठवण काढत असतील का, त्यांना माझी आठवण येत असेल का. मला तर त्या सगळ्यांची खूप जास्त आठवण येते, पण त्या लोकांचं काय, ती लोक मला मिस करत असतील का, असे अनेक प्रश्न रमाला पडलेले असतात. दुसरीकडे अक्षयला आता फोन आलेला असतो आणि अक्षयला सांगण्यात येतं की तुम्ही तर पैसे दिले नाही ना, तर तुमचा बंगला 6 दिवसामध्ये सील करण्यात येईल. जेव्हा त्यांना असं सांगितलं जातं ना, तेव्हा मात्र अक्षयला धक्का बसतो. अक्षयला आता आत्या विचारतात की काय झालं आहे, तर इरावतीला तो म्हणतो की काही नाही, 6 दिवसांची ऑफर दिली आहे, अजून काय बोलता येईल या घरासाठी. हे घर नाही तर आपल्या हातून जाणार आहे, जर पैसे नाही देऊ शकलो तर, असं देखील तो सांगत असतो. त्यावर मात्र इरावती म्हणते की थांब तू. आणि त्याच वेळेला आता त्या आरोहीची सुद्धा खूप जास्त चिडचिड होते असं देखील आता तो म्हणत असतो. का, आरोहीचं काय झाले, म्हणजे आरोही का चिडचिड करते, सतत ते आई 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 बोलणं, पाचगणीला जाणं, तिचा मित्र कोणतरी तो पाचगणीला गेलाय तर तिला सुद्धा तिथेच जायचे, काय बोलणार आता, कसं पॉसिबल होईल सगळं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि हे देणं ना मला जमत नाही आता, असं देखील आता तो म्हणत असतो. तर त्याच वेळेला आता इरावती म्हणत असते की तू काळजी करू नकोस, थांब, तू आता बस इथे जरा शांत हो, मी माझ्या परीने तिला समजावे, पण आता इतका तू विचार करू नको, मी तुझ्यासाठी कॉफी आणते. असं बोलून इरावती आता किचनमध्ये कॉफी आणण्यासाठी गेलेली असते. त्याच वेळेला ती विचार करते की यात थोडी शुगर घालू का, पण नाही, तिला त्यामध्ये ती गोळी मिक्स करायची असते, जी गोळी तिची मिक्स करायची इतके दिवस राहून गेलेली असते. म्हणजेच त्या गोळीने ना खरं तर अक्षयची खूप जास्त चिडचिड होणार असते आणि ती गोळी अक्षरशः ती त्याला कॉफीमध्ये मिक्स करून देते. पण या अक्षयला यातलं काहीसुद्धा कळत नसतं. अक्षय जो आहे ते निमूटपणे ती कॉफी पितो आणि जेव्हा तो ही कॉफी पितो ना, तेव्हा मात्र आता भलताच गोंधळ उडत असतो. म्हणजे त्याची चिडचिड करण्याची लिमिट आता जरा जास्तच वाढत चाललेली असते. तर दुसरीकडे आता रमा कामावर येते. त्याच वेळेला रमा म्हणते, मी जे सांगितलं होतं ते सगळं झालं आहे का, मी सांगितलं होतं आपल्याला नवीन शेफ हवा आहे, त्या सगळ्याची व्यवस्था केली आहे का. तर रमाला सांगण्यात येतं की नाही, खरं तर हे सगळं जे काही आलेत ते मोठे लोक आहेत आणि मला आपल्या शाळेसाठी, आपल्या संस्थेसाठी चांगला शेफ हवा आहे, जो की त्याला ॲटिट्यूड नसेल, तो नित्यनियमाने काम करेल, त्याला गरज असेल कामाची, तसे शेफ. आणि त्यासाठी नवीन ॲड तुम्ही द्यायला हवी, पेपरामध्ये आता ती ॲड द्यायला सांगत असते. आणि त्याच वेळेला आता
ती ॲड देत असताना त्यांच्यामध्ये काय काय टाकायचं हे सुद्धा सांगते. त्यामध्ये असंही टाका की राहायची उत्तम सोय आपल्याकडे केली जाणार आहे आणि त्याचसोबत इकडे लहान मुलांना डबे बनवून द्यायचे आहे, तर आधी तुम्हाला डबा बनवून सुद्धा द्यावा लागणार आहे, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला या नोकरीवर ठेवण्यात येईल. अशा पद्धतीची जाहिरात पूर्ण महाराष्ट्रावर पसरायला हवी असं देखील आता रमा सांगू लागते. आता रमाने ज्या पद्धतीने सांगितलेलं असतं ना, ते सगळं काही आता साई जो आहे तो त्याच्या असिस्टंटला सांगतो आणि सांगतो की रमा मॅडमने ज्या काही गोष्टी ॲड करायला सांगितल्या आहेत त्या नवीन ॲडमध्ये ॲड करा. तर त्यानंतर तो मुलगा जो असतो तो निघून जातो, पण त्याच वेळेला रमा उभी असते. तर आता रमाला मुद्दामूनच साई विचारतो की काय झालं, मला ना अण्णासाहेबांच्या प्रस्तावाबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. रमाला लक्षात येतं अण्णासाहेबांचा प्रस्ताव म्हणजे काय, कारण काल रात्री अण्णासाहेबांनी तिला सांगितलेलं होतं की तू लग्नाचा विचार कर, आणि या सगळ्या गोष्टी तिला आता आठवू लागतात. पण ती आता म्हणते की थोडं थांब, आपण या विषयावर ऑफिसमध्ये नाही तर नंतर बोलूया. आणि त्यानंतर ती पाणी पिते आणि तिला बाहेर काहीतरी काम आहे असं सांगून ती तातडीने बाहेर जायला निघते. तर आता ती जाताना पाणी पिऊन गेलेली असते, तो ग्लास तिने तिथेच ठेवलेला असतो आणि ती बाकीचं काम बघण्यासाठी बाहेर पडलेली असते. जेव्हा ती आता बाकीचं काम बघायला बाहेर पडलेली असते तेव्हा तिच्या मागे तो जात नाही. साई जो आहे तो आता तो रमाचा ग्लास उचलतो आणि तो उष्टा ग्लास स्वतःच्या तोंडाला लावतो आणि ते पाणी स्वतः पिऊ लागतो. म्हणजेच त्याला आता ते पाणी पिऊन खूप जास्त आनंद होत असतो, कारण त्याने रमाच्या उष्टीचं पाणी पियालेलं होताना उष्टाचं पाणी पिऊन त्याला आनंद होत असतो. दुसरीकडे इरावतीला सुद्धा आनंद होतो, कारण ती आता त्याला ती कॉफी देण्यात यशस्वी झालेली असते. तेवढ्यातच आता आरोही येते, बाबा बाबा बोलून मिठी मारते आणि म्हणते की बाबा, तुला मी म्हटलंय ना आपल्याला पाचगणीला जायचे. पाचगणीचा विषय जसा ती पुन्हा काढते तशी मात्र आता अक्षयची चिडचिड व्हायला सुरुवात होते, कारण त्याला गोळीसुद्धा दिलेली असते ना, म्हणूनच त्याच्या चिडचिडीचं प्रमाण हे खूप जास्त आता वाढलेलं असतं. त्याचवेळी इकडे इरावती हे सगळं काही पाहत असते. इरावती जी आहे ती मात्र आता म्हणत असते की हेच तर मला हवं होतं आणि मला जे हवं होतं ते भेटते. बिचाऱ्या आरोहीला इतकं ओरडल्यानंतर आरोही जी आहे ती आता शांतच बसते. तर त्यानंतर या सगळ्याचा आनंद इरावतीला होतो आणि तिला कळून चुकतं की आपण जी गोळी दिली आहे त्याचा आता गुण लागायला लागला आहे आणि या क्षणाची तर मी वाट बघत होते असं ती म्हणत असते. पण दुसरीकडे आरोही ही खूप जास्त नाराज झालेली असते. त्याच वेळेला आता तिला समजवायला अर्थ असते. तेवढ्यातच इरावतीसुद्धा येते आणि बाबांजवळ तू आईचा विषय काढलास ना, म्हणून बाबांची इतकी चिडचिड झाली. आईचा विषय काढायचा नाही, मी तुला सांगितलंय ना, किती वेळा सांगितलंय, पण तरीसुद्धा तू सारखा आई आई म्हणतेस, मग बाबाला राग येतो, तुला माहिती आहे ना. मग आई हा विषय जास्त ताणायचा नाही असं देखील आता ती म्हणू लागते. जेव्हा हे सगळं काही इरावती समजावते तेव्हा आता कुठेतरी जाऊन जो आहे तो विश्वास जो आहे तो आता बसलेला असतो, तो म्हणजे तिथे असणाऱ्या आरोहीला. आरोही म्हणते की ठीक आहे, एवढ्यात तरी मी आता बाबांचा विषय काढणार नाही, मी शांत बसेन असं बोलून इरावतीने आरोहीला समजावलेलं असतं. त्यामुळे आरोहीला सुद्धा तिची चूक लक्षात येते आणि ती आता स्कूलला जायला निघणार असते, कारण बाहेरून अक्षय जोरजोरात आवाज देत असतो, आरोही आरोही. मग आता आरोहीच्या लक्षात येतं की आपल्याला स्कूलला जायला हवं. या गेल्या 7 वर्षात इरावतीने पूर्णपणे सगळंच हे मुकादमांचं घर जे आहे ते बदलून टाकलेलं असतं आणि त्यामुळेच इकडे मात्र जो अक्षय असतो त्याचीसुद्धा चिडचिड प्रचंड होत असते. खरं तर आरोही येते गाडीमध्ये बसायला, तिला इरावतीने समजावलेलं असतं म्हणून ती आता आनंदाने मिठी मारायला जात असते. पण अक्षय चिडतो आणि म्हणतो की हे काय आहे, तुला गाडीमध्ये बसल्यावर नेहमी सांगत असतो की पहिल्यांदा ना हे लावून घे सीट बेल्ट, पण नाही. तर ती आता अक्षयकडे पाहत असते. तर तो विचार करतो मनातल्या मनात, रमालासुद्धा प्रत्येक वेळेला हे सांगायला लागायचं, पण मला माझ्या मुलीला रमासारखं करायचं नाही आहे. असाच तो विचार करून तिला स्वतःला सीट बेल्ट लावायला सांगतो. इकडे रमा फोनवर बोलत असताना चालत असते. अचानक तिचा तोल जाऊन ती पडणार, तितक्यातच तिला सावरायला तिथे साई येतो आणि साई तिला सावरतो. साई जेव्हा आता तिला सावरतो तेव्हा तिचा हात साईच्या हातात असतो
त्याच वेळेला साई तिच्याकडे पाहत असतो तर ती म्हणते की सॉरी, आणि असं बोलून ती पुन्हा एकदा फोनवर बोलायला निघून जाते. तर तिथे आता साई असतो आणि साई आल्यानंतर तिथे आता अण्णासाहेबसुद्धा असतात. अण्णासाहेबांनी हे सगळं काही पाहिलेलं असतं. त्यामुळे अण्णासाहेब आता साईला म्हणतात की किती दिवस असा झुरत राहणार आहेस, जे काही मनातलं आहे ते बोलून टाकायचं ना. या अशा गोष्टी जर दाबून ठेवशील ना, तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होईल, एवढं लक्षात ठेव, असं देखील अण्णा आता सांगू लागतात. जेव्हा अण्णा हे सगळं बोलतात ना, तेव्हा मात्र साईलासुद्धा त्यांचं म्हणणं पटतं. कारण अण्णा म्हणतात की रमालासुद्धा नवीन आयुष्य जगायची काहीतरी आहे की नाही उमेद. म्हणजेच तिलासुद्धा सुख हवं असेल ना तिच्या आयुष्यात. तिचा नवरा, तिचं बाळ तिच्याकडनं लांब गेलं, पण हे सगळं नवीनही होऊ शकतं ना. आणि त्यामध्ये तुला विशेष लक्ष घालायचं आहे. तू कधी क्रिकेट खेळला आहेस का? क्रिकेटमध्ये कसं कधीही मागे राहून खेळलं जात नाही. नेहमी आपल्याला व्यवस्थित तसंच खेळावं लागतं. तसंच आता तुला हे व्यवस्थित बघून सगळं काही हाताळावं लागणार आहे, असं देखील आता ते बोलून त्याला समजावत असतात. त्यामुळे आता कुठेतरी साईला समजतं की अण्णासाहेब बोलत आहेत ते बरोबर आहे. दुसरीकडे आरोही बेडरूममध्ये झोपलेली असते. खरं तर ती झोपलेली नसते, पण झोपायचं तिने सोंग जसं घेतलेलं असतं. तिथे आता अक्षय आलेला असतो आणि अक्षय जो आहे तो त्याला दिवसभर जे काही वागलेला होता त्याचं त्याला वाईट वाटत असतं. आणि म्हणूनच तो आरोहीच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो आणि म्हणत असतो की बाळा, असे हट्टे करत जाऊ नकोस, मलासुद्धा कामाचं प्रेशर असतं. त्यानंतर तो आता काम करण्यासाठी टेरेसवर निघून जातो. तर तिथे मात्र आता पुन्हा एकदा उठून बसलेली असते ती म्हणजे आरोही. आरोही आता विचार करते आणि ती लगेच तिच्या रूममध्ये असलेल्या त्या देवबाप्पाकडे जाते. त्या देवबाप्पाला म्हणत असते की देवबाप्पा, मला ना खरंच रे कसं तरीच वाटते. म्हणजेच माझे बाबा बघ ना, मला आईबद्दल काहीच सांगत नाही, पण मला ना त्या पाचगणीला जायचे. तिथे माझी आई मला भेटेल हे मला माहिती आहे, पण त्यासाठी तू मला मदत करणार आहे देवा. प्लीज, तू कसं वर्षातनं एकदा तुझ्या आईला भेटतो, तसंच मलासुद्धा माझ्या आईला भेटावंसं वाटतंच ना. तूच काहीतरी कर यार आता, असं ती देवाकडे हात जोडून म्हणत असते. त्याच वेळेला आता तिला देवाकडनं खूप जास्त इच्छा अपेक्षा असतात आणि तिची जी इच्छा असते ती इतकी प्रबळ असते. त्यामुळेच आता खूप मोठा चमत्कार घडून येणार असतो. दुसरीकडे अक्षय टेरेसवर बसलेला असताना त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि त्याच वेळेला मात्र तो विचार करतो की आता हातात नोकरी असणं गरजेचं आहे. समोर एक पेपर असतो. पेपरमध्ये दिलेली जाहिरात बघतो. अण्णासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या संस्थेमध्ये एका शेफची गरज आहे आणि कॅन्टीन करता त्यांना एक डबासुद्धा बनवून हवा आहे. लहान मुलांसाठी जेवण बनवायचे, राहायचीसुद्धा उत्तम सोय आहे, असं त्या पेपरवर लिहिलेलं असतं. त्यामुळे तो विचार करतो की खरंच माझ्या आरोहीची इच्छा किती प्रबळ आहे. म्हणजे आरोहीला असं वाटत होतं की तिथे जावं आणि अगदी तसंच होतंय. तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की तो आता किचनमध्ये आरोहीसाठी टिफिन करत असतो आणि सोबतच तिकडे स्कूलमध्ये म्हणजेच त्या संस्थेत जो काही टिफिन द्यायचा असतो तो सुद्धा बनवत असतो. त्याला इरावती विचारते की काय सगळं चाललंय. त्यावर तो म्हणतो की पाचगणीमध्ये एक जॉबची ऑफर आली आहे आणि तिथे एका शेफची गरज आहे. तिथे मला हा 7 असा डबा पोचवायचा आहे आणि हा डबा मी जर वेळेवर पोचवला तर मला नोकरी मिळेल आणि तशीही राहायचीसुद्धा उत्तम सोय आहे तिथे. या घराचं काहीच सांगता येत नाही आहे, सध्या तरी पैसेही नाही आहेत हे घर सोडवायला, असं देखील अक्षय जो आहे तो आता म्हणत असतो. तर इरावतीला हे सगळं ऐकून धक्का बसतो. नेहमीप्रमाणेच इरावतीच्या डोक्यात काही ना काही प्लॅनिंग सुरू होतात. पण अक्षयला आता काही झालं तरी ती नोकरी हवी असते, कारण पाचगणीला जायलाही मिळणार असतं, आरोहीची इच्छाही पूर्ण होणार असते. दुसरीकडे अक्षय जेव्हा आरोहीला उठवायला आलेला असतो तेव्हा त्याला फोन येतो आणि त्याला सांगितलं जातं की तुम्ही गाडीचे हप्ते भरले नाही आहेत, त्यामुळे तुमची गाडीसुद्धा तुमच्याकडनं घेऊन गेली जात आहे. बाहेर अक्षय जो आहे तो त्यांना रिक्वेस्ट करत असतो, पण ते ऐकत नाही. जेव्हा आरोही आणि अक्षय जेव्हा बाहेर जातात तोपर्यंत त्याची गाडी ती लोकं घेऊन गेलेली असतात आणि त्यामुळे या सगळ्याचं वाईट जे आहे ते आरोही आणि अक्षयला वाटू लागतं. आरोही तर आता अक्षयला मिठीच मारते, कारण स्कूलला जाता येता तीच गाडी त्याच्यासाठी गरजेची असते. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय ऑलरेडी येऊन गेलेला असतो वाटतं ह्या संस्थेत. तर रमा त्यानंतर येते. रमा म्हणते की काय गोंधळ आहे सगळा. त्यावर एक माणूस आला होता शेफ म्हणून आणि तो टिफिन देऊन गेला, मग तो टिफिन कुठे, द्या इथे, असं ती त्या पिऊनला म्हणते. पण तो पिऊन म्हणतो की मी जो टिफिन आहे तो वॉचमॅनला दिला आहे
असं म्हटल्यानंतर रमाला तर धक्काच बसतो. आता रमा त्या टिफिनची चव त्याचसोबत अक्षयला कधी भेटेल, कसं सगळं मालिकेत पुढे घडेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.